Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअर मध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालक MBBS तसेच BDS कॅप राऊंड 3 च्या निकालाची काल दिवसभर आतुरतेने वाट पाहत होते, परंतु रात्री उशिरापर्यंत हे निकाल जाहीर करण्यात आले। अनेक विद्यार्थी व पालक म्हणत होते की हा निकाल डिले होईल, परंतु CET सेलची कोणत्याही प्रकारची या संदर्भात नोटीस आलेली नव्हती व काल जो काही आपण व्हिडिओ पोस्ट केला होता त्यामध्ये मी विद्यार्थी व पालकांना सांगितलं होतं की निकाल काल रात्री उशिरापर्यंत जाहीर होतील व त्या पद्धतीने हे निकाल जाहीर झालेले आहेत। या ठिकाणी आपण ही सिलेक्शन लिस्ट पाहू शकतो। या सिलेक्शन लिस्टमध्ये अनेक विद्यार्थ्यांना नव्यानं MBBS व BDS कॉलेज मिळाले आहेत। तसेच अद्याप देखील अनेक विद्यार्थ्यांच्या नावासमोर चॉईस नॉट अवेलेबल अशा पद्धतीने आलेला आहे। तर या विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये देखील कॉलेज मिळालेलं नाही। ज्या विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 3 मध्ये कॉलेज मिळाला आहे अशा विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन। ज्याही विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये कॉलेज मिळालं असेल अशा विद्यार्थ्यांनी 4 नोव्हेंबर 2025 संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत जाऊन जेही कॉलेज त्यांना मिळालं आहे अशा कॉलेजमध्ये प्रवेश करणं बंधनकारक आहे। जर तुम्ही कॅप राऊंड 3 मध्ये मिळालेली जागा घेतली नाही तर तुम्ही या वर्षीच्या ग्रुप A काउन्सिलिंग मधून बाहेर पडाल व यापुढे तुम्हाला MBBS व BDS या कोर्सेसमध्ये ॲडमिशन घेता येणार नाही। जर तुम्हाला कॅप राऊंड 3 मध्ये एखादी जागा मिळाली असेल तर ती जागा घेणं बंधनकारक आहे। यापुढे फक्त असे विद्यार्थी पात्र असतील की ज्या विद्यार्थ्यांच्या नावासमोर चॉईस नॉट अवेलेबल अशा पद्धतीने आलेला आहे। याची सर्व विद्यार्थी आणि पालकांनी नोंद घ्या। या राऊंडचे कट ऑफ काय गेले, गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट, MBBS कॉलेजचा कॅटेगरीनुसार काय कट ऑफ राहिला, या संदर्भात लवकरच मी तुम्हाला YouTube व्हिडिओ मार्फत अपडेट करणार आहे। त्यामुळे येणाऱ्या सर्व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बालाजी एज्युकेअरला नक्की सबस्क्राईब करा। तसेच या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया। धन्यवाद।